खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार। मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनाही भेटणार। फरार कृष्णा आंधळेच्या अटकेसह काही पोलिसांनाही सहआरोपी करण्याची मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी। मागण्या पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोचाही इशारा। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार। मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात पदग्रहण सोहळा। ऑनलाईन ऑर्डर केलेली खतं पोहोचू दिली नसल्याचा दमानियांचा आरोप। तर कोणत्याही ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। मुंडेंच्या कार्यालयाकडून आरोप फेटाळले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कॉलेजच्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरींना आमंत्रण। पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जयंत पाटलांचं दर्शन दुर्मिळ झाल्याचीही चर्चा। वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात। सुरक्षा कमी केल्यानं सेनेच्या आमदारांचा संताप। तर काही राष्ट्रवादी भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट। मुख्यमंत्री फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदे सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाणार। येत्या 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दौरा निश्चित। माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात। काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव याच्यावर कारवाई। सध्या जाधवांवर रुग्णालयात उपचार सुरू। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील करणार उपोषण। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं एक दिवसीय लाक्षणीय उपोषण। तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्सची तस्करी। तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। 1,500हून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती।